तर झोपून उठलो. आता वाजलेत 5:27. आत्तापासूनच हवेत गारवा आहे. रात्री काय होईल सांगता येत नाही. आता जाऊया अण्णांकडं, भेटूया अण्णांना, आवाजाने जाऊया आणि मग वाडीत जाऊया. अण्णा काहीतरी काम करतायत. इन्स्पिरेशन अण्णा यावं आहेत अजून, स्वतः सगळी कामं करतात. बघा बघा खाली पुरण भरतात. पुरण अण्णा ही दुपारी मांडवीन सकाळच्या. हा पुरण रिंगण पाणी घालायची जरा सुरुवात करतोय. बघू 4 दिवसांनी 8 दिवसांनी पुरण तसं. ही गेली ना ह्या बाजूची. त्या तिकडची केल्या 2 हा नारळ आणि ह्या चिक्कू आहे तर. आजीला घेऊन. हा लागायला पण उशीरच लागले ना. हा लागायला पण उशीरच लागले. मसाला वेलची वाटते मला. मोठी आपली मसाला टाकतात ना ती वेलची वाटते. हे काळी हा मला पण तेच वाटते. कारण हे देतील अशी कसल्या वेलचीचं रोज येणार आहे काय. हा तिथे 300-400 रुपये किलो. मग हे आपली मसाला टाकतात ना काळी वेलची, ती तीच असणार आहे. बारकी वेलची नाही ही. जाम गारवा वाटतोय आतापासूनच. अण्णा पण बोललेत बघू काय होतंय आज रात्री. कशी आहे थंडी. हा आहे आमचा गौंड. ना काय बोलतं, असंच फक्त चालत राहायचं आणि हवा बाजूला जे आवाज येतात ते फक्त ऐकत राहायचे गावी आल्यावरती. बस शांतपणे. मी तर नारळी लावलं नाही बाई ना. जाम थंडी बेकार. वाटलं तेवढं नव्हतं खरं, पण आता बोलायला पण जमत नाही. एवढी तोंडातून वाफा येत आहेत, एवढी थंडी. अण्णाच्या इथं ब्लॉग अपलोड केला, मग काळोख जास्त पडला, मग अण्णाची गाडी घेतली आणि आलो. येताना
पूर्ण छाती अशी पूर्ण अंग असून आवळून असं पूर्ण नीट आलो. जाम थंडी. आत्ताच ही अवस्था आहे, अजून रात्र बाकी आहे, उद्या सकाळ आहे, बघू काय कशी होते. पण जाम थंडी बेकार बेकारवाली. आणि थंडीतून पहिल्यांदाच मी गावाला आलोय. 2 दिवस का नाही, पण एवढी थंडी नको, पोटा अक्षरशः गोळा येतोय. एवढी थंडी, हसायला येतंय, थंडी वाजते, काय होतंय काय समजत नाही, काय नाही. पूर्ण ते म्हणजे इमोशन सांगू शकत नाही, इमोशन डॅमेज त्या परिस्थितीत आहे मी. पूर्ण हात फक्त माझा असा आहे, तो फक्त असाच राहील असं वाटतं. बर्फात एखादी गोष्ट कशी राहते, आकडून राहते, मग ती तशीच राहते. तसं बाहेर कोण नाही, कोण एक साधा माणूस नाही बाहेर आहे. फाट्यावर पण कोण नसावं. आता फ्रेश आणि होऊया, जेवूया आणि गप गुमान झोपूया. बोलू शकत नाही काय. जाम जाम म्हणजे सुया कशा टोचतात तशी हवा टोचते. जाम जाम बेकार थंडी. अक्षरशः तोंडातून वाफा येतात. दिसतील की नाही व्हिडिओमध्ये ते नाही सांगता येत आहे. पण जाम जाम म्हणजे एक वेगळंच असं वाटतं. पूर्ण अंगात हुडहुडी कशी भरते, ताप आलं की कशी थंडी वाजते, तशी काहीतरी वेगळंच असं वाटतंय. की जे सांगता पण येत नाही, कारण की पहिल्यांदा थंडीचा एवढा अनुभव आहे. पावसाळ्यात आलो, उन्हाळ्यात तर मे महिन्यातून येत जातो, पण असं थंडीमध्ये असं येणं गावाला कधीच नव्हतं. आणि आता ही थंडी म्हणजे मुंबईची थंडी, मुंबईला काय अशी थंडी नसते, पण तेवढंच गावची थंडी आज अनुभवली काय असते ती. आणि आता परत बघू दमलं तर थंडीमध्ये तर काय कशी थंडी असते गावची आता कळलं. जाम भाई, जाम बेकार थंडी, नाही परवडायची थंडी गावची. वाटलं होतं कमी असून अजून थंडी वाजते. 11 वाजले तरी नाही, म्हणजे रात्रभर झोपाचं नाही, पूर्ण एवढा कुडकुडत. आणि अशा थंडीची सवयच नाही. त्यातमध्ये पण पंखा लावतो असं बोललो, नंतर बोललो नको अंगाशी येईल, पंखा नाही लावला. आणि बाई मला झोपत नाही, पूर्ण थंडी इकडून तिकडं तिकडून इकडं नाहीच झोप नाही. मग नंतर मग आत्ता कुठेतरी सकाळी भावा शाळेत गेला तेव्हा जाग आली, तेव्हा झोप लागली मला. तेव्हा जरा थंडी कमी आली आणि मग तेव्हा झोप लागली. नाही पण नाही ग, गावची थंडी नाही परवडत. जाम कुडकुडाला आणि झालं बस. थंडी थंडी गावची बाय. तर एवढंच बोलून मी हा व्लॉग एंड करतो. आणि आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. हा तर उन्हामध्ये आलं तर आता बरं वाटतं उन्हात. तेवढंच बोलून व्लॉग एंड. आणि आता फ्रेश आणि होऊया आणि एक नवीन व्लॉगची सुरुवात करूया.